ज्या ठिकाणी पराजित झालेल्या संघाला सन्मान चिन्ह देण्यात येईल. गावदेवी क्रिकेट संघ फणसू हा संघ जिंकलाय आणि राजवेल रायडर्स क्रिकेट संघ पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होईल कायचं कळा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकाचं रूपांतर एक मध्ये नव्हे तर दोन मध्ये नव्हे तीन मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 3 धावा खात्यामध्ये प्राप्त केल्या. पंच प्रवीण बारे सांगतायत 2 षटकांचा खेळ असेल त्यामुळे नक्कीच चौकार षटक म्हणजे आतषबाजी आपल्याला करावी लागेल. जर का या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरायचं असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. पाहूया काय रणनीती असेल. मित्रांनो, जेव्हा तुमचा पाया मजबूत असतो ना तेव्हा बिल्डिंग चांगली निर्माण होते. तुम्हाला इथे पहिल्या षटकामध्ये तुमचा पाया मजबूत करावा लागेल. सुंदर चेंडू यॉर्कर लेवल कार्पेट लेवल खेळला चेंडू चाललाय सीमा रेषेबार पुन्हा येतोय खणखणीत चौकार डीजे. पुन्हा एकदा फायदा उचलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार डीजे डीजे. जे सोपं असताना मित्रांनो ते सोपं करत चला, कारण जे सोपे असतं ते कठीण करत जाल तर मग सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी काठी नदीच्या काठावर बसल्या दिसतील. पाहिलं तर आपण ग्रामीण ठिकाणी खेळताना बांधावरती उड्या मारून चेंडू अडवलेत. इथे त्या चिखलाला घाबरून चालणार नाही, कारण ही मॅच महत्वाची आहे. इथे तुम्हाला लोळावं लागेल चिखलामध्ये तरच तुम्ही जिंकू शकता. पाहिलं गेलं तर 2 चेंडू अडवायचे होते. जर का सुंदर क्षेत्ररक्षण केलं असतं तर नक्कीच ते चेंडू अडवता आले असते. 2 चेंडूवरती 2 चौकार म्हणून आपले इरादे स्पष्ट केले रोशन याने. पाठवून दिले सरळ सीमा रेषेपर्यंत. 4 धावा एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 11 धावा. सर थोड़ा फास्ट क्या याच्या नंतरचा होणारा सामना असेल सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे जाधववाडी आणि गावदेवी क्रिकेट क्लब पांगारी. हा तिकडे गेलेत त्यांना फोन करा, नाहीतर मग हा खेळवा नसेल तर. हा ओम तेलबा क्रिकेट संघ साकळी आणि जय हनुमान क्रिकेट संघ बोपन तयार राहायचं आहे. याच्यानंतर आपला सामना होऊ शकतो. तयार राहायचं आहे. ओम तेलबा क्रिकेट संघ साकळी आणि जय हनुमान क्रिकेट संघ बोपन. आपला पहिला कॉल असेल, रेडी राहायचंय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा प्रयास स्वतःच्या चेंडूवरती जोपर्यंत आला फील्ड केला. निर्धाव चेंडूची सांगता अफलातून गोलंदाजी दिनेश यांची. 2 चेंडूवरती 2 चौकार मारला तर सुंदरचं कमबॅक केलं. इथं मात्र डॉट चेंडू ठेवलाय. निर्धाव चेंडू सांगून जात आहे सामन्याचं गणित. इथून जिंकणारा संघ मात्र सेमीफायनलची पहिली लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. सुंदर चेंडू थोडासा हाय टाइम झाला. पाहिलं तर अगोदरच बॅट निघून गेली, त्यामुळे चेंडू मागे गेला आणि लेग बायच्या रूपाने मात्र 1 धावा नक्कीच प्राप्त केली आपल्या खात्यामध्ये. समीकरण पाहिलं तर पहिलं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धावसंख्या 12 धावा स्कोरवर वरती लागले. पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये अनिलने सुंदरशी बॅटिंग केली होती, आता मात्र त्याला थोडीशी मागे ठेवली आहे. पाहिलं गेलं तर अमोल आणि रोशनला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे प्रथम बॅटिंगसाठी. रोशनने मात्र कमबॅक केले. खरोखरच सुंदरशी बॅटिंगचा नजारा पेश केलाय. बॅट खाली चेंडूचा फायदा उचलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये 1 धावा कंप्लीट. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. 2 ने मात्र समाधान मानावं लागेल. एकंदरीत पहिल्या 7 चेंडूंचा खेळ समजला आणि पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 14 धावा.
6 चेंडू 14 धावा. पाहूया 6 चेंडू शेष असतील, 6 चेंडू मध्ये किती धावांची रणनीती आखतात. ओम तेलबा क्रिकेट संघ साखळी, जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. चला नाणेफेकीसाठी या दोन्ही संघ. ओम तेलबा क्रिकेट संघ साखळी आणि जय हनुमान क्रिकेट संघ भोपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, प्लीज लगेचच या. गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला सुद्धा असेल रोशन. सुंदर चेंडूचा फायदा उचलला, यॉर्कर लेवल चेंडूला दिशा दाखवली, दिवसा तारे चमकले, पाठवून दिलं सरळ सीमारेषे बाहेर. येतोय खणखणीत षटकार डीजे. छावा आणि मिळाल्या 6 धावा. षटकार म्हणून आपले इरादे स्पष्ट केलेत रोशन याने. यासाठी रोशनला मला वाटतं ओपनिंगला आणलं होतं. 2 षटकांचा खेळ आहे, मोठे फटक्यांची आत्मशबाजी करणारा रोशन मात्र बॅटिंगसाठी आलाय. आपल्यातून बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती आपल्या संघाला मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी हे वर्ष सुद्धा आदर्श क्रिकेट संघाकडे चांगलं राहिलंय. काय पाहिलं केलं तर 2 सामन्यांमध्ये ट्रॉफीचे मानकरी सुद्धा राहिलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोशनसाठी. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु काय समज फील्ड आपण पाहिलं, थ्रो चांगला होता परंतु तेवढा कनेक्ट करता आला नाही रोशन याला. त्यामुळे 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. दोन्ही धावसंख्या मात्र उंचावेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 22 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीवरती असताना 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. चला ओम तेलबा क्रिकेट संघ कर्णधार या लगेच. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, सुरेख चेंडू, शॉर्टपिच चेंडूचा मारा केला आणि समजलेला चेंडू विसावला. बिंदू चेंडूची संघ झाली. ओम तेलबा क्रिकेट संघ साकळोळी आणि जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. आपल्याला शेवटचा कॉल असेल, जर आपण आला नाही टाइम तर शेवटला सामना ठेवू, याची नोंद घ्या. भोपण या ठिकाणी उपस्थित आहे, लगेच या. साकळोळी ओके ओके थँक्यू. रोशन साठी पुढील चेंडू, स्ट्राईक साठी पुन्हा एकदा रोशन. फुल टॉस चेंडूचा फायदा उचलला, पंचाने मात्र दंडित केलाय. नो चेंडू असेल म्हणजे नक्कीच धावा कंप्लीट करायचे आहेत. चेंडू चाललाय सीमा रेषेबार, येतोय खणखणीत षटकार डीजे. सुंदर चेंडू आणि सुंदर रणनीती रोशन यांच्या बॅट मधून. मी ओम तेलोबा क्रिकेट संघ साकोळी या संघाचं खरोखर विशेष अभिनंदन आणि आभार मानेन, कारण सकाळपासून तो तंबू कायम आपल्या नावावरती केलाय आणि तिथे सुंदरशी कामगिरी करतायत. खरोखरच मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर बाउंड्री लाईनचं काम करतायत सकाळपासून, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. हे असतं क्रिकेट. खरोखर मित्रांनो, ज्या ठिकाणचे प्लेयर बसलेत त्यांना खूप खूप धन्यवाद देईन की आपण लाईनमॅन सकाळपासून काम करतायत. जेव्हा जेव्हा चेंडू पडतो तेव्हा त्यांचा इशारा सांगून जातोय, चौकार आहे की षटकार आहे ते. गोलंदाज या ठिकाणी चेंज केला जातोय. काहीस गोलंदाज चेंज केला जातोय आणि फ्री हिट कायम असेल. पाहूया नवीन गोलंदाज.
एकंदरीत धावसंख्या होतीये 29 धावा स्कोर वर वरती आणि फ्री चेंडू असेल म्हणजे नक्कीच रोशनला मोठं योगदान असेल. पाहूया काय देईल योगदान रोशन. षटकार चौकार येईल का? नाणेफेक कोण जिंकलाय सांगा. भोपण काय घेतलंय? सुंदर चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. यॉर्कर लेवलचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु काय गचाळ क्षेत्ररक्षण ऐसी गलती मत करना. 2024 मध्ये साऊथ आफ्रिकेचं जिंकण्याचं चान्स 98% होतं आणि सूर्यकुमारने पकडलेला तो बाउंड्रीवरचा सुरेख झेल त्याची आठवण मित्रांनो करून देतो तुम्हाला. आणि तो सामना इंडियाने जिंकला होता 98% चान्स असताना. काय घेतलंय? घेतलंय का तुम्ही? भोपण आपला निर्णय सांगा. भोपण वाईट चेंडू गोलंदाजी फर्स्ट लगेचच मैदानाचा ताबा घ्या. हा सामना संपल्यानंतर रेडी ठेवायचे आपले प्लेयर. वाईट चेंडू असेल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी वारंवार वाईट चेंडू म्हणजे नक्कीच निराशा पदरात. मित्रांनो निराशा पाडू नका. जिंकायचे स्वप्न कायम आपल्या उरात असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य गडकिल्ले जिंकले हे केवळ आपल्या नियोजनाच्या बलावर. नियोजन तुमचं नियोजन महत्वाचं असलं पाहिजे. पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा फायदा उचलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कुठलीही चूक नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 ने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 35 धावांवरती. अफलातून फलंदाजी. इथून जिंकणारा संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल पहिला सामना खेळण्यासाठी. पाहूया कोणता संघ असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया रोशनसाठी कारण सर्व चेंडू रोशन खेळून काढलेत. पाहायला गेलं तर अमोलला मात्र नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागलंय. शेवटचा चेंडू आपण पाहतो. ही पहिली लढत सेकंड इनिंग मधली पहिली लढत. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस फणसू फायटर्स. फणसूचे दोन्ही संघ आज जिंकलेत पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंड खेळण्यासाठी सज्ज आहे फणसू फायटर्स. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी यांच्यामध्ये चालू. थांबा जरा थांबा, उगाच व्यत्यय नको. शेवटचा चेंडू बाकी आहे कारण सकाळपासून आपण पाहिलं तरी स्पर्धा सुंदर आणि संपन्न करतोय आपण. कुठलाही गालबोट नाही अजूनपर्यंत स्पर्धेला, त्यामुळे व्यत्यय नको. 2 मिनिटं लागली तरी चालतील. सुंदर चेंडू बॅट निकाला घेतली. इथे मात्र विकेटचं पतन. रोशनला परतावं लागेल बॅक टू माघारी. शेवटचा चेंडू होता याचा मात्र फायदा उचलता आला नाही. आपण संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज. चला टीम मीटिंग नको, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला लगेच टीम मीटिंग नको, क्षेत्ररक्षण लावा. सलामीचे बल्लेबाज फणसू.
या ठिकाणी सन्मान्य उपस्थित राहिलेले अंकितजी देवळे साहेब यांचा हेतूचे सन्मान केला जाईल. मी संघ कमिटी समाज जागृती चषकाचे सन्माननीय संघ कमिटी यांना विनंती करतो की आपण अंकितजी देवळे साहेबांचा हेतूचे सन्मान करायचा आहे. सर्व संघ कमिटी यांना विनंती करतो की आपण सन्मान्य उपस्थित राहिलेले अंकितजी देवळे यांचा हेतूचे सन्मान करायचा प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजले, सलामीचे बल्लेबाज चला लगेचच. याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. ओम तेलबा क्रिकेट संघ साकळोळी आणि जय हनुमान क्रिकेट संघ भोपण. ज्या ठिकाणी भोपण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि ओम तेलबा क्रिकेट संघाला बॅटिंग साठी आमंत्रण दिलंय. तर पाहूया काय रणनीती. एक मोठी लढत आपण पाहू. या ठिकाणी जिंकून आलेले संघ आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट संघ उन्हवरे जाधववाडी, गावदेवी क्रिकेट संघ पांगारी, चला सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज अमोल, स्वतः कर्णधार संघाचा. संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन कारण लक्ष ठेवलंय एकंदरीत. राऊंड कर ना. 36 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज दाखल होतोय स्वतः कर्णधार अमोल. थोडं फास्ट घ्या विनंती करतो. आपल्याला सन्मानित संकेत आपल्याला विनंती करतायत की थोडं जलद गतीने गेलायचे सामने. कारण मित्रांनो आता 2:30 वाजले, आपल्याला बरेच सामने अजून खेळवायचे आहेत. अमोल पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न स्वतः अमोल. गोलंदाजी मार्कवरतून स्वतः चेंडू खाली आला तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केली. इथे झेल निसटला. थोडासा कठीण होतं हा झेल घेणं. झेल निसटल्या या ठिकाणी जीवदान मिळतोय समीर याला. 36 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. इथे रणनीती आखावी लागेल. चौकार षटकारांची आत्मशबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे रोशननी फलंदाजी केली त्याप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. तेव्हाच कुठेतरी 36 धावांपर्यंत मजल मारता येईल. पुढील चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल आपण पाहतोय. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस फणसू फायटर्स यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. इथं जिंकणारा संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. सुंदर 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 चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल का? 2 यंग प्लेयर चेंडूच्या मागे पळताना, परंतु चेंडूने मात्र दिशा गाठली. चेंडू चाललाय सीमा रेषेपार. मागच्या बाजूला येतोय खणखणीत चौकार. डीजे अनिल डिंगणकरणी. कारण हा चेंडू अडवायचा होता, खूप महत्वपूर्ण योगदान दिलं, परंतु चेंडू निसटला. मागच्या बाजूला आउटफील्ड खूप फास्ट, त्यामुळे चौकार आला आणि चौकारच्या पद्धतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचतीये 6 धावांवरती. पहिल्या षटक प्रगतीवरती असताना सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेबार. मित्रांनो, जर का तुम्ही अशा चुका कराल तर मॅच निसटून जाईल. पाहिला गेला तर हे चेंडू अडवायचे आहेत. गोलंदाजाचं वावा करू तेवढं कमी आहे, परंतु इथे येतोय डीप मध्ये सीमा रेषेबार. खणखणीत चौकार. पाहिला गेला तर सुंदरस रणनीती गोलंदाजाची. पण क्षेत्रांशात वारंवार बदल होतोय. कधी मागच्या बाजूला, कधी समोरच्या बाजूला, कधी ऑन साइडला, तर कधी ऑफ साइडला. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला, नसमजलेला चेंडू विसवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली.
मित्रांनो सेकंड इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग पेश करत असता हर एक डॉट चेंडू तुमच्यावरती दबाव प्रेशर निर्माण करत असतो. ज्या सामन्याचं दबाव प्रेशर सांगून जाते त्याला चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुरक्षण कोरायचंय. पाहूया कोणता संघ असेल समाज जागृती सेवा मंडळ समाज जागृती शक 2026 चा मानकरी. सुंदर सुंदर आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. वाईट यॉर्करचा प्रयास केला. या ठिकाणी मात्र फलंदाज दाद मागतोय वाईड साठी परंतु न समजला चेंडू विसावला. यालाच म्हणतात मित्रांनो माइंड बाज गोलंदाजी. गोलंदाजी फक्त तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असलं पाहिजे. कधी उंगल्या तर कधी माइंड बाज म्हणजे वाईट यॉर्करचा प्रयास केला. इथून मात्र सुंदरसं कमबॅक करावं लागेल. पाहूया फणसू संघाला. आता मात्र रडार मध्ये आला. पाहिलं होतं बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला. इथे पटवून दिलं ऑन साइडला लॉंग ऑनला सीमा रेषेबार येतोय खडखडीत षटकार डिसे. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे एक सुंदरसा सॉन्ग होतला तुला नंबर 100 100 पैकी 100. तर इथे षटकारासाठी 100 पैकी 100 गुण मिळाले. कारण पाहिलात तर यॉर्कर लेवलचा चेंडूला उडवून दिला ऑन साइडला सुंदर असा षटकार. 6 धावा आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. 7 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे आणि समीकरण आहे 7 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर रोशन पाठवून दिलं सरळ चाललाय सीमा रेषेबार येतोय खणखणीत षटकार डीजे. लगेचच माईकडे प्लीज. पुढे चेंडू रोशन याचा. सुंदर सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. फुल टॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही या ठिकाणी रोशनला. इथे एक चेंडू तुझा होता तर एक चेंडू माझा होता. रोशन वर्सेस रोशन अशी लढत आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे का? मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल बेर्डे. याला विनंती करतो की लगेचच माईकडे या प्लीज. सॉरी निखिल बेर्डे या साईडला यायचंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्या ठिकाणी शुभम आहे काय सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मित्रांनो यंग प्लेअर कडून अशी चुकी नको हवी. पाहायला गेलं तर तत्पर राहायचंय. चेंडूवरती पाहायला गेलं तर शुभम त्या ठिकाणी होता. शुभमला सुंदरसं बॅकअप दिलं मागून. ही जोडी आपण दिव्यात पाहतो नेहमी परंतु तुम्हाला मैदानात सुद्धा पाहायला मिळते. तुम्हाला चेंडू अडवायचे आहेत. कारण मित्रांनो हर एका गोलंदाजाला हर एका फिल्डरला आपले 100% देऊन जेव्हा सामना जिंकायचा तो विजय एकीचा असतो. एकीचं बळ म्हटलं जातं त्याचा विजय असतो. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवलाय. पहिल्याच चेंडू मध्ये या ठिकाणी 2 धाव मात्र नक्कीच प्राप्त केला आपल्या खात्यामध्ये. एकंदरीत 2च्या मदतीने धाव संख्या पोहोचते 26 धावांवरती. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक षटकार आणि चौकारच मारावं लागेल. गोल्डन चौकार गोल्डन षटकार आलाय का नाही. बॅट निकाडा घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदरसं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आता मात्र जिंकण्याची औपचारिकता फणसू संघाकडे फक्त बाकी. एक चेंडू आणि 9 धावा म्हणजे समीकरण क्रिकेटमध्ये बसत नाही. जिंकून तर तुम्हाला बॉलरच देऊ शकेल. मी सांगितलं होतं आधीच काहीसा ऍक्शन मध्ये बदल. वाईड पंच प्रवीण वारे मात्र सामन्याचं खूप मजा घेत आहेत. वाईट चेंडू ठेवल्यावरती मात्र हसू आलं.